हिंगोलीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। लग्नाच्या 2 दिवस आधीच एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे। तरुण दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली। या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला। नंतर वाहन चालक फरार झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चकनाचूर झाला आहे। या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। फरार वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे। आज सकाळी अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। गणेश तनपुरे असं मृत तरुणाचे नाव आहे। तो सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावचा रहिवासी होता। गणेश याचा 2 दिवसानंतर विवाह सोहळा असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। मात्र लग्नाच्या 2 दिवस आधीच गणेशचा अपघाती मृत्यू झाला आहे। तरुण दुचाकीवरून जात होता। या दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्याला जब्बर धडक दिली। धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला। पलायन करत असताना वाहन चालकाने त्याला 200 फूट फरफटत नेले। फरफटत नेल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि दुचाकीचेही अनेक भाग रस्त्यावर पडले होते। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे। तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे।